तर बाप काय असतो? जिवंतपणे आम्हाला बाप कधीच कळाला नाही कळाला आम्हाला बाप. तुम्ही माना अथवा नका मानू, 4 दिसणारे देव आहे, दिसणारे देव आहे 4. आणि 2 देव तर असे ना, ते पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात. प्रत्येकाच्या घरात आहे पहिला देव आपली आई आहे आणि दुसरा देव आपला बाप आहे. या 2 देवाची सेवा करा दादा. परमार्था थोडं लांब आहे, आधी प्रपंच शिका. तुम्ही लई मोठाले बंगले बांधा, लई मोठाले बंगले बांधा, पण तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर एका कोपऱ्याला तुमचा बाप आणि दुसऱ्या कोपऱ्याला तुमची आई, ही खरी शोभा असते तुमच्या बंगल्याची. ही खरी शोभा आहे. हे ज्या दिवशी बाप जाईल ना, समजायचं गड्या आपल्या बंगल्याची शोभा गेली. आज नाही सर येणार दादा बापाची. रडाल तुम्ही सगळे रडाल. बाप पाठीचा कणा असतो, बाप डोक्यावरची छत्री असतो लेकराच्या, बाप पाया असतो घराचा. बाप असताना किती उन्हाळपणा करा, सगळा चालतो रे. पण ज्या दिवशी बाप जातो ना, आता उन्हाळपणा जमत नाही बरं का. सगळ्या जबाबदाऱ्या डोक्यावर पडतात. म्हणून असताना बाप कळत नाही, हे मोठं दुःख आहे. पडद्याआडचा कलाकार आहे रे बाप. कधीच नाही कळाला आम्हाला, कारण स्वतःचं दुःख झाकून राहणार आहे बाप, म्हणून कधी कळाला नाही. मला वाटतं इकडच्या पेक्षा इकडं नाही पटकन कळत. बहिणीनो, तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात तुमचा म्हातारा बाप जिवंत आहे. अरे ज्या दिवशी माहेरातला बाप गेला ना, का समजायचं आता हक्काचा उंबरा नाही राहिला आपल्याला चपला सोडायला. बाप बाप असतो गड्या. तुम्ही असू द्या, पण तिला सुनाच्या मुलाच्या ताब्यात राहावं लागतं. बाप असताना मुलगी स्वतंत्र असते, किती वाजता जा, कुणाच्या परवानगीची गरज नाही. पण बाप गेला का तुम्ही मुलगी नाही राहत, तिथलच्या पाहुण्या होतात पाहुण्या. विचार करावा लागतो आता किती वाजता जावं म्हणून. सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत असतो. मुलगी बापाचं काळीज असते गड्या, काळीज असते. ज्या दिवशी तुमचा विवाह झाला आणि तुम्ही सासरी जायला निघाल्या ना, त्या गाडीमध्ये तुम्ही बसलेले आहे. ऐका, इथालचा प्रसंग फार कठीण आहे. गाडीमध्ये बसलेले आहे, तुमचा बाप पळत येतो, तुमच्या बाजूनं नाही. आज त्याला बाजू बांधावं लागते, जावयाच्या बाजून जावं लागतं. लई मोठा दगड ठेवतो काळजावर, केवढा मोठा दाता आहे. काळजाचा तुकडा तोडून दुसऱ्याच्या हातात द्यायचा आहे. किती मोठा दाता असेल बाप. आता मात्र बाप कधीच कोणापुढं झुकलेला नाही, कधी कुणापुढं वाकलेला नाही. पण स्वतःच्या मुली करता जावयापुढं असा वाकून हात जोडतो. कधीतरी विचार करा त्या बापाचा. कधी झुकणं माहिती नाही, पण स्वतःच्या मुली करता जावया पुढं स्वतःला कायमचं झुकून घेतो. त्याचं नाव बाप आहे. कसं विसरता दादा, कसं विसरता. आणि जावयाला सांगतो, जावई बापू, काळजाचा तुकडा तोडून हातात दिलाय. लई लाडात वाढवलंय बरं का तिला. फारसं कळत नाही राव. जर एखादी चूक झाली, तिची नाही बरं का, तिच्या बापाची समजायची आणि गुन्हा पदरात घेत जायचा. जावई बापू, तिच्या करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायम झुकलेला राहील. काय बाप असतो रे, स्वतःला कायमच झुकून घेतो. दिवाळीचा सण यावा, सगळ्यांची दिवाळी सजवणारा बापच असतो. ऐकायला जरा बरं का, 1 मिनिट झालं माझं कीर्तन. सगळ्यांची दिवाळी सजवणारा बापच असतो. म्हातारीला लुगडं आणील, नातवांना कपडे घेईल, सुनाला साडी आणील. ऐका ना वरखेडकरांनो, म्हातारीनं गाठोडं सोडावं आणि सगळ्यांचे कपडे पाहावे. सगळ्यांची दिवाळी सजवतो आणि दिवाळीच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्याचा राहतो. त्याचं नाव बाप आहे. कसं विसरता दादा. बाप कष्टाचा कावाडी ओस मळ्यात तोडतो या,
माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना। बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या। खमीस खवाटी फाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगळ जोडलेल। आली जत्रा गावाची बाप जत्रत जायाचा, उधार पाधार कापड पोरांना न्यायचा। जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप सदा मनात करायचा। बाप सदा मनात झुरायचा, लग्न लेकीच करेन ढांगा ढोंगा हुंड्यासाठी। शेत मळ्याला विकीन असा कनवाळो बाप जेव्हा सोडून या गेला, असा कनवाळो बाप जेव्हा सोडून या गेला। झालं कीर्तन माझं, एकच वाक्य सांगायचं आहे मला। तत्पूर्वी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित नकाते साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर अनेक वेळेला बाप्पांच्या मुखातून आमच्या ताईंचं नाव मी ऐकत असतो, भावना ताईंचं, का गोरगरिबाच्या मुलींच्या ज्या भावना आहे त्याची जाण ज्यांच्याकडे आहे त्या भावना ताई आहे। नाव सुद्धा योग्य आहे। म्हणून ताई आपण या ठिकाणी आलात। बाप्पा तुमच्याविषयी जवळजवळ आलो तरी 20 मिनिटं तुमचाच विषय सांगत होते। आणि का सांगू नये, चांगल्या माणसाला चांगलं म्हटल्यावर वाईट वाटायचं काय काम आहे? व्हावं दादा, चांगल्या काम करणाऱ्या माणसाचं स्तुती व्हावी त्या माणसाची। पाठीमागे तोंडावर केल्या जाते ती स्तुती नसते, ती खुशामत असते, आणि मागं सांगितल्या जाते ती स्तुती असते। म्हणून या ठिकाणी आपणही आलात। दोनच वाक्य झालं कीर्तन। देवाची सेवा केली आणि आईबाप भेटले, देवाची सेवा केली आणि आईबाप भेटले, अजून नाही ऐकलं, पण आई बापाची अशी सेवा करा, अशी सेवा करा का देव समोर येऊन उभा राहावा, अशी आई बापाची सेवा असावी। मला वाटतं त्याच तत्वावर हा आपला वारकरी संप्रदाय उभा। पुंडलिकाची चाललेली माय बापाची सेवा, म्हणून झालेली सेवा ज्या पित्याच्या निमित्तानं घडली, परमात्मा करो त्यांना परत मनुष्य जन्म मिळावा, साधू संताची आणि समाजाची सेवा त्यांच्या हातून घडावी। झालेली सेवा हनुमंतरायाच्या माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो। ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली।